मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज भारताचा 78वा स्वातंत्र्य दिवस आहे। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण जाणार आहोत रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे या हायस्कूलमध्ये जाणार आहोत। आणि आजचा स्वातंत्र्य दिन सोहळा कशा प्रकारे साजरा होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता जाऊया आपण रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरेमध्ये आणि पाहूया कशा प्रकारे आजचा कार्यक्रम सोहळा होणार आहे। तिथे जाऊया आणि पाहूया। नमस्कार, तर मी आता आलो आहे रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे या हायस्कूलमध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहे सुभाष ठाकूर सर आहेत। आणि आजच्या कार्यक्रमाचा सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते आपल्याला सांगणार आहेत सुभाष ठाकूर सर। बोला सर। नमस्कार। हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत दिनांक 13-14 ऑगस्ट रोजी आपण ध्वजारोहण केलं आहे। विद्यार्थ्यांच्या रॅलीचं आयोजन केलं होतं, विविध प्रकारचे उपक्रम राबवले होते आणि आज प्रत्यक्षात आपला स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करण्यासाठी तिथे बरेचसे मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि त्या सर्वांच्या साक्षीनं थोड्याच वेळात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न होणार आहे। या निमित्त शाळेच्या इमारतीला विद्युत रोषणाई केलेली आहे आणि गेल्या 2 दिवसापासून ही रोषणाई सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे। अत्यंत आकर्षक अशी रोषणाई या ठिकाणी केलेली आहे। आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल। विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षांमध्ये किंवा स्पर्धांमध्ये यश संपादन केलं आहे त्या विद्यार्थ्यांचा ते सत्कार सोहळाही संपन्न होणार आहे आणि काही आमचे छोटेसे विद्यार्थी आहेत ते आपलं मनोगत थोडक्यात तिथे व्यक्त करतील आणि त्यानंतर आमचा हा जो पुढचा कार्यक्रम आहे हा आवऱ्या गावामध्ये जाऊन प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करणार आहे। नमस्कार, धन्यवाद सर। तर पाहूया आता कार्यक्रम सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। विश्राम सावधान। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। यज्ञ ज्याने देऊन निजशिर घडले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पडती, तेथे कर माझे जुळते। देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स आणि शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे सिनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा या शैक्षणिक संकुलात संपन्न होत आहे। या समारंभासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचे, पाहुण्यांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो।
1947 पूर्वी आपला भारत देश स्वातंत्र्यात होता. ब्रिटिशांची सत्ता आपल्या भारत या देशावर होती आणि त्यांचा युनियन जॅक मोठ्या दिमाखानं आपल्या देशावर फडकत होता. ब्रिटिशांनी भारतावर जुलूम केला, अन्याय केला आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारखे भारत मातेचे सुपुत्र निर्माण झाले की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. गुलाम म्हणून जगत राहणे हा एक शाप आहे आणि कितीही किंमत मोजावी लागली तरी पारतंत्र्याविरुद्ध लढा देणे हा सर्वात मोठा सद्गुण होय, अशी घोषणा सुभाषचंद्रांनी केली. गांधीजींच्या चले जावच्या आदेशाने परकीय सत्ता हादरली आणि निर्वाणीचा उपाय म्हणून तिने जुलूम जबरदस्तीचा कळस केला. पण भारत मातेचे सुपुत्र डगमगले नाही. प्रत्येक जण देशभक्तीच्या भावनेने फक्त पेटून उठलेला होता. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून बंगालपर्यंत सारा भारत देश एकाच ध्येयाने प्रेरित झाला होता आणि ते ध्येय म्हणजे आपला देश स्वतंत्र करणे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत सातत्याने तेवत ठेवली पाहिजे. आज आपण देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न करत आहोत. या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी जे पाहुणे उपस्थित आहेत या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आणि ओळख करून देण्यासाठी मी आमच्या विद्यालयाचे शिक्षक श्री शेखर म्हात्रे सर यांना विनंती करत आहे. शाळेवर या संकुलावर ज्यांचं मनोभावी प्रेम आहे असे पाहुणे आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. मी रामचंद्र म्हात्रे विद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्सचे प्राचार्य आदरणीय ठाकूर सरांना विनंती करतोय की उपस्थित पाहुण्यांचं गुलाब पुष्प देऊन देतोय मान सन्मान करायचा आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आवरे गावचे आणि या शाळेचे एक विभाग जे पाहुणे आहेत आदरणीय एच के गावण सर यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय चंद्रकांत पाटील हे सुद्धा येथे उपस्थित आहेत. यांचं सुद्धा इथे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे केशव म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन इथे स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे माजी रिटायर्ड शिक्षक आदरणीय देरागावण सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे संदीप गावण सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे सुधीर गावण उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे अनंत गावण इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महादेव गावण आहेत. त्यांचं सुद्धा इथे स्वागत करत आहोत. महादेव गावण माजी वनाधिकारी. त्याचप्रमाणे रत्नाकर म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. तसेच रमेश किल्लेकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रमेश पाटील त्यानंतर रत्नाकर म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी स्वागत करत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रवीण गावण यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आवरे गावचे पोलीस पाटील विजय म्हात्रे यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सुधाकर भोईर हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात आहे. त्याचप्रमाणे नरेश गावण हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे देवीदास म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे नितेश ठाकूर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. त्याचप्रमाणे अविनाश गावण हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अरुण खळी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात आहे. त्याचप्रमाणे मनोज गावण हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे संदीप गावण हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. त्याचबरोबर मधुकर भोईर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं मी गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे
संदीप गावड यांचं स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे राजेश्री गावड हे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. त्याचप्रमाणे अंजू गावड हे सुद्धा इथे उभे आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे कमल गावड रापाई सदस्य यांचं सुद्धा स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात उपस्थित गीतांजली गावड यांचं सुद्धा आपण कोल्हापूरला स्वागत करणार आहोत. तसेच प्रेम म्हात्रे यांचं सुद्धा आपण गुलाबपुष्प देऊन स्वागत करत आहोत. तसेच इथे उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक, विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग आपण सर्वांचं इथे शब्द सुनायला मी स्वागत करतोय आणि पुढील कार्यक्रमासाठी तिलकेसरांना आमंत्रित करतोय. झालेल्या प्रमुख मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. यानंतर ध्वजारोहण सोहळा होईल. शालेय परंपरेनुसार की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी मध्ये दरवर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण होत असतं आणि त्यासाठी त्याचा मान आहे गावण सिद्धार्थ हरिश्चंद्र याला. मी त्याला आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ध्वजारोहणाचं पूजन होईल. तत्पूर्वी या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मी माननीय काटे सर यांना आमंत्रित करीत आहे. धन्यवाद सर. ध्वज लीडर माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील सर येथे उपस्थित आहेत. माननीय HK गावण सर, DN गावण सर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजाचं पूजन होत आहे. माननीय मुख्याध्यापक सुभाष ठाकूर सर आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तसेच शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला गावण सिद्धार्थ हरिश्चंद्र यांच्या हस्ते ध्वजाचं पूजन होत आहे. जानकर सर, माननीय चंद्रकांत पाटील माजी पंचायत समिती सदस्य, माननीय HK गावण सर, माननीय DA गावण सर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजाचं पूजन होत आहे. तसेच शालांत प्रमाणपत्र परीक्षा येत्या 10वी मध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण मामणकर हर्ष श्रीकांत, कडू सृष्टी मच्छिंद्र यांच्या हस्ते ध्वजाचं पूजन होत आहे. या ठिकाणी राष्ट्रपती सुभाष ठाकूर यांच्या पुतळ वाढवून या ध्वजारोहण कार्यक्रमाचं उद्घाटन होते. हरिश्चंद्र याच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. राष्ट्रध्वज के लिए सामने सलामी। एक साथ राष्ट्रगीत शुरू।
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग तव शुभ नामे लागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शान न इसकी जाए पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके निकलाए तब रण पूर्ण हमारा झंडा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी 2024 मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आज इथे उपस्थित आहेत. त्यांचा गुणगौरव समारंभ येथे संपन्न होत आहे. सर्वात प्रथम मी इयत्ता 10वी मार्च 2024 मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी गावड सिद्धार्थ हरिश्चंद्र याला आमंत्रित करीत आहे. माननीय चंद्रकांत पाटील सर माजी पंचायत समिती सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी इयत्ता 10वी मार्च 2024 मध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी मामणकर हर्ष श्रीकांत मी माननीय HK गावड सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मामणकर हर्ष श्रीकांत. तृतीय क्रमांकाची मानकरी कडू सृष्टी मच्छिंद्र मी माननीय DA गावड सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं, सत्कार करावा. यानंतर द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगट आणि 17 वर्षाखालील वयोगट या दोन्ही गटांमध्ये गावड इयत्ता 10वी 14 वर्षाखालील वयोगट 5 किलोमीटर. मी कमल गावड ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. सतरा वर्षाखालील वयोगट 5 किलोमीटर 5वा क्रमांक सुवेद दिनेश ठाकूर इयत्ता 10वी मी माननीय महादेव गावड माजी वन अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. सुवेद दिनेश ठाकूर. यानंतर 12वीच्या परीक्षेत प्रथम 3 क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वाणिज्य शाखा प्रथम क्रमांक ठाकूर इशारा 89.67%. मी माननीय महादेव गावड माजी वन अधिकारी यांना विनंती करतो की तिचा सत्कार करावा.
द्वितीय क्रमांक आहे म्हात्रे अस्मिता राजेंद्र 78.83 की माननीय संदीप रामदास गावण यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. तृतीय क्रमांक म्हात्रे आर्यन नवनाथ 70.17%. माननीय देविदास लक्ष्मण म्हात्रे माजी मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. विज्ञान शाखा प्रथम क्रमांक म्हात्रे रियांत रवींद्र 82.17%. माननीय देविदास लक्ष्मण म्हात्रे माजी मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. द्वितीय क्रमांक म्हात्रे आर्यन रवींद्र 81.83%. माननीय मनोज नावा गावण यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. सॉरी विनीता शेखर. तंटामुक्ती अध्यक्ष रत्नाकर रमेश म्हात्रे यांना मी गोडने विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. कला शाखा प्रथम क्रमांक पाटील सानिका संजय 57.67%. माननीय विजय नारायण म्हात्रे पोलीस पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी तिचा सत्कार करावा. द्वितीय क्रमांक ठाकूर तनुजा राजकुमार 54.67%. माननीय रघुवीर भोईर यांना मी विनंती करतो की त्यांनी या मुलीचा सत्कार करावा. पाटील तन्वी विनोद त्यांचे पालक असतील तर त्यांनी आहे मुलगी आली. माननीय रघुवीर भोईर यांना मी विनंती करतो की त्यांनी तन्वी पाटील तिचा सत्कार करावा. तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण. धन्यवाद. हस्ते या ठिकाणी गुणगौरव समारंभ संपन्न झालेला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय केणी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन परत 2 शब्द बोलावे. बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलामध्ये उपस्थित सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. या निमित्ताने भारताचे स्वातंत्र्य ही जगातील आणि संपूर्ण मानवतेसाठी असला मोठा आदर्श होता. स्वातंत्र्याचा ध्यास असावा, स्वातंत्र्याचा ध्यास असावा. पारतंत्र्य हे दुःख भयानक, जन्मही त्यास कधी नसा. जेव्हा एखादं राष्ट्र आपली राष्ट्रीय अस्मिता विसरते तेव्हा ते राष्ट्र पारतंत्र्यामध्ये खचखच पडते. आणि म्हणून संपूर्ण जगाचा जर आपण इतिहास अभ्यासला, ज्या ज्या देशांनी राष्ट्रीयतेच्या भावनेपासून सार्थक घेतली तेथे सर्व देश पारतंत्र्यामध्ये गेले. भारताचंही तसंच झालं. खंडप्राय देश असून सुद्धा भारताचे स्वातंत्र्य हे ब्रिटिशांनी, फ्रेंच, पोर्तुगीजांनी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्वांच्या चरणी या ठिकाणी वंदन करून या प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलामध्ये
आजच्या या सोहळ्यानिमित्त माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद. त्यानंतर स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा, स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा, भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा या महाराष्ट्राच्या लेकीचा, मुजरा या महाराष्ट्राच्या लेकीचा. जी जन्म देते तिला आई म्हणतात, जी जन्म देते तिला आई म्हणतात, जे ज्ञान देतात त्यांना गुरु मानतात, जे ज्ञान देतात त्यांना गुरु मानतात. परंतु अडचणींवर मात करून संकटांना सामोरे जाऊन आपल्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षक मित्र प्राचार्य स्वर्गीय मान्य श्री बाळासाहेब म्हात्रे सर यांना मी प्रथम नमन करते. मी आर्या रमेश कडू इयत्ता 6वी. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सीमेवरती संरक्षण करीत असलेल्या सैनिकांना आणि देशाशी एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझा सलाम. फकीराने क्षत यज्ञ मांडले वेदीवरती रक्त सांडले, फकीराने क्षत यज्ञ मांडले वेदीवरती रक्त सांडले, त्या रक्ताच्या क्षितिजावरती या अरूढ मंगल लाटा, त्या रक्ताच्या क्षितिजावरती या अरूढ मंगल लाटा, शतकानंतर आज पाहिली पाहिली रम्य पहाट, शतकानंतर आज पाहिली रम्य पहाट. या रम्य पहाटेचे वर्णन म्हणजे 15 ऑगस्ट या दिवशीची पहाट. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली. पण या 78 वर्षात आम्ही भारताचे सुजाण नागरिक कुठे आहोत? आम्ही काय प्रगती केली की अधोगती केली? मित्रांनो, आज भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली. आम्ही गोऱ्या साहेबांच्या जाचक पादयात्रेतून सुटलो, स्वतंत्र झालो. तरीही बँकेतील 2 रुपयाचा पेन दोरीने बांधावा लागतो, मंदिराबाहेर पाटील व्हायला लागते, चप्पल बाहेर काढा, रहदारीचे नियम पाळा, झाडे लावा झाडे जगवा, शहर स्वच्छ ठेवा, असे अनेक नियम लिहिलेले असतात. तरीही आपण आपल्याच मनाचं खरं करतो नाही का? कुठेही थुंकतो, कुठे अस्वच्छता पाळतो. मित्रांनो, विविधतेत एकता असलेला हा आपला भारत देश जगातील एकमेव देश आहे ज्या देशात 18 पकड जाती धर्माची लोक एकत्र नांदतात. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाले, दळणवळण वाढले, कोकणाचा आंबा परदेशात जातो, तरी आज काही ठिकाणी चालायला रस्ता नाहीये. इथून तुम्ही विमानातून 4 तासाने परदेशात जाता, पण विमानतळावर जायला 6 तासापेक्षा अधिक वेळ लागतो. गांधीजी म्हणत खेड्याकडे चला, पण गांधीजींना काय माहिती, आज त्यांच्या खेड्याकडे जायला रस्ताच नाहीये. आजही कडापे गावचे विद्यार्थी शेताच्या बांधावरून शाळेत येतात. मित्रांनो, आता आपण महासत्ता होऊ पाहतो. 2023 मध्ये चंद्रयान 3 सोडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक रेकॉर्ड केला. तिथे पाणी आहे का याचा शोध घेतला. पण आजही काही गावात पिण्याचे शुद्ध पाणी नाहीये, वीज नाहीये. हेही तितकेच खरे आहे. या स्वातंत्र्याचा सूर्य जर आपल्याला प्रगतीपथावर न्यायचा असेल तर आपल्या भारत देशाला प्रगतीपथावर न्यायचा असेल तर त्या देशातील जनता, लोकप्रतिनिधी तसेच शासनानेही लोकोपयोगी कामे केली तरच आपला भारत देश प्रगतीपथावर जाऊ शकतो. शेवटी एकच म्हणेन, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. सूरत बदलनी चाहिए. ये आग मेरे दिल में नहीं लगी, ये आग मेरे दिल में नहीं लगी, ये आग तेरे दिल में लगनी चाहिए, आग तेरे दिल में लगनी चाहिए. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. प्राचार्य, शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे आणि माझे सर्व प्रिय मित्र, आज आपण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. भाषणाची सुरुवात करण्याआधी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आर्या महेंद्र म्हात्रे. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. आपल्या भारत देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही, तर त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामध्ये सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, राजगुरू, भगतसिंग, सुखदेव या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध लढा दिला व प्राणाची आहुती दिली. आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आज सलाम करूया. 15 ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे. त्या दिवशी आपण
ध्वज सलामी, ध्वजगीत व राष्ट्रगीताने तिरंगाचा सन्मान करतो. हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. मला माझा भारत देश खूप खूप आवडतो. आपल्या भारत देशाला जगातील एक महान देश बनविण्याचा प्रयत्न करूया. यासाठी मी दोन गीत बोलत आहे. चंद्रावर फडकत आहे तिनरंगी तिरंगा माझा, जग जेता होत आहे तिनरंगी तिरंगा माझा. या संकल्पासह सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर इयत्ता 8वी पूर्वी प्रमोद गावण. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. Good morning everyone, respected principal, teachers, parents and all my dear friends. My name is Purvi. Today is 15 August and we are celebrating 78th Independence Day. At first, I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. On this day, 1947, India became a British rule. After independence, we got our fundamental rights. We should never the sacrifice of freedom fighters such as Mahatma Gandhi, Pandit Nehru. नमस्कार. ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स आणि शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स या शैक्षणिक संकुलामध्ये आपण स्वतंत्र भारताचा 78व्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. ज्या तिरंगाला आसमानात डौलाने फडकताना पाहून आपल्या सगळ्यांना भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. या तिरंग्याची शान हीच आपल्या देशभक्तीची खरी ओळख असते. अशा या तिरंग्याला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाकडे वळतो. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेत अत्यंत उत्साहाच्या वातावरणात झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा. जयघोष भारताचा, जयघोष भारताचा, आसमंती गुंजावा, आसमंती गुंजावा. अशा उत्साहाच्या वातावरणात अनेक मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक आपल्याला लाभले होते. या सर्वांचे मी शब्दसुमनाने आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय HK गावण सर, सामाजिक कार्यकर्ते यांचेही मी आभार व्यक्त करतो. सन्माननीय श्री विजय म्हात्रे, पोलीस पाटील, आवरे ग्रुप ग्रामपंचायत यांचेही मी आभार व्यक्त करतो. सन्माननीय श्री महादेव गावण, निवृत्त वन अधिकारी यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच या शाळेचे विद्यार्थी यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सुभाष ठाकूर सर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांचेही मी आभार व्यक्त करतो. श्री केशव म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते यांचेही मी या कार्यक्रमाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांच्या वाणीने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला या विद्यार्थ्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. त्यांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री गावण सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इयत्ता 10वी तसेच 12वी या तिन्ही विद्यार्थ्यांचे मी या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे वतीने आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जी आपण पाहतो युट्यूबची जे आपल्याला बघा की हे मिळणार आहे त्यांचेही मी प्रेम म्हात्रे यांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला मी जाहीर करतो. पुनश्च एकदा सर्वांचे मी धन्यवाद. नमस्कार. तर तुम्हाला मी आज दाखवलेला आहे तर रामचंद्र म्हात्रे विद्यालय हायस्कूलमध्ये आजचा 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा कशा प्रकारे झालेला आहे ते तुम्हाला मी आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहेतच. आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपली चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके.